आ? सकाळी सकाळी शेंगानी शिदी बाई आनंदी शेंगानी शिदी अय्यो शेंगानी शिदी काय बघतो दिंडी तू खा ना टाइम झालाय तू जेवण कर म्हणजे आपल्याला जायला चपाती 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 ना दिदी चपाती आष्टीतून बघितली होय बरं बरं नाचती बघा दिंडीचा आवाज बघून कशी नाचती हा आणतो आणतो नाच 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 दिंडीत नाच नाच दिंडी चालली आवाज येतोय नाच तुला येतं ना टाळ खेळायला नाचा आनंदीला लय नादी लय दिंडीतला लय लय दिंडीचा नादी लय नाचा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आनंदी चल आम्ही चाललो चल आनंदी चल आम्ही चाललो चल चला आवरा गुता पिशव्या सगळेजण तो चालले तुमच्या समोर चला पटकन सगळे पुरं चालले टाइम झालाय 7:30 वाजल्यात विराट चप्पल काल पटकन गाडी चला 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 लवकर पळ चल ये लवकर पळत बस थांब थांब घेतो 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 चल पुढं चल चल अरे आनंदी किंवा आनंदी रेड हा हा दप्तर दप्तर हंदर नीट बसा दादा बाय आनंदी बाय बाय घेतलाय त्याला नाही सर्दी आता बाय बाय अनु बाय कशी बाय करते बघा या पटकन जाऊन आता जा गेले बघा शाळेत आता गाडी येईनच इथं जायचंय त्यांना सोडायला आता तिथं इथं बसलेत बघा लेकरं हे काय थांबलेत सगळे लेकरं दिसते तिथं बसलेले गाडी येईनच आता सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते तर पुन्हा एका आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि कालचीच कमेंट होती की म्हणले नाही का की तुम्ही आमच्या कमेंट बघत नाहीत असं होतंय थोडंसं अडचण तर थांब आनंद एक मिनिट तर आम्ही कमेंट सर्वांच्या बघतो काय झालं काय काय कमेंट ना बघण्यात येत नाहीत किंवा त्याचं कारण पण सांगतो मी कमेंट का बघण्यात नाही येत एखादी दीपाली आवडलं तुझं तर खूप छान अशा तुम्ही कमेंट करताय सर्वांच्या कमेंट आम्ही वाचतो काय झालं ते 5-6 दिवसापूर्वी जी कमेंट टाकली होती ना ते कमेंटचं असं झालंय की ती दीपालीने कमेंट वाचली होती मी काय कमेंट नव्हती वाचली चला ए आनंदी अरे काय बोलावं कराय तोपर्यंत तिकडे आनंदी पळायला लागली रोडच्या कडाला गाड्या आहेत कुठं चालली तू बाई कुठं चालली कुठं चालली आनंदी कुठं ए अरे इकडं कुठं तुला आवाज यायला आली काय बघ तुझ्याकडे आली एकटीच आली चला एकटीच निघती कुठं बी निघती एकटीच लय आगावी आनंदी चल बाळा पट 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 पटा सकाळी सकाळी काम आवरायचं आणि आनंदीलाच आवरावं लागत आहे तिथंच बघावं लागत आहे चल पटकन चल 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 मनानेच पळायला लागली आता 1 वर्ष म्हणजे 12-13-14 महिने झाले आनंदीला पण 14 महिन्यात एवढं लेकरू पळतं का तुरु 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 एकटीच पळती चल लवकर चल तर कालची कमेंट होती ती वाचतो काय झालंय सगळं सांगतो दादाला पण सॉरी म्हणतो कारण काय होतंय सगळ्याच कमेंट कधी कधी बघण्यात येत नाहीत माझा फोन हिथंच असतोय आणि मग कधी कधी जर फोन हिथं असाल तर दीपाली पण कमेंट बघती मग ती पुन्हा बघण्यात नाहीत माझ्या
तर कधी कधी एखादी कमेंट राहते, कधी कधी मग 4-5 दिवसांनी कळतं की ही कमेंट आली ती, त्याला आता रिप्लाय द्यावा. त्याच्यामुळं कधी कधी काही गडबडीत सकाळचा व्हिडिओ काढण्याच्या ह्याच्यामध्ये आणि कामाच्या गडबडीत होतं कधी कधी चूक, नाही आपल्याला कमेंट बघता येत. पण ज्यावेळेस बघन त्यावेळेस नक्की मी कमेंट रिप्लाय देतोय, आणि ज्या ज्या त्या टायमाला जर दिला तर ते छान वाटतं. कशाबद्दल तुम्ही पण मी 5 दिवसांनी केल्याच्या नंतर मी सुद्धा डबल व्हिडिओ बघितला की नेमकं काय चूक झाली माझी. की पहिल्यांदा काय झालं, मी सकाळी उठलो आणि व्हिडिओ काढला त्यावेळेस दाढी होती, आणि नंतर मग दीपाली म्हणजे दीपालीला मला आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे. दीपाली म्हणली मी भाजी बनवते आणि नंतर आपण व्हिडिओ काढू. नंतर तोपर्यंत मी काय केलं, दाढी करून घेतली, आपल्याकडे मशीन आहे झिरो. आणि नंतर मग असं असं झालं की दाढी दाढी केली ना, तो आजवर व्हिडिओ झाला, आणि दाढी जी होती ऑलरेडी ती नंतर व्हिडिओ एडिटमध्ये झाला. त्याच्यामुळे सगळा त्या व्हिडिओचा सगळा गोळच झाला. त्याला कमेंट पण मी तुम्हाला दाखवतो नेमकं काय ही झालंय ते, तर नाराज काय होऊ नका. तर ही बघा, ही अशी मशीन आहे आपल्याकडे. मी हे 1,500ची मशीन आणली दाढी करण्यासाठी. पूर्ण चार्जिंग आहे, चार्जिंगचे पिन वगैरे आहे याला. तर काय होतं, मला बी असा टाईम जास्त भेटत नाही, आणि कुठं अचानक कुठं जायचं असलं ना, काय अचानक कार्यक्रम आहे आपल्याला माहीत नसते, मग आपल्याला एवढा टाईम नाही की जाऊन बसायचं तासभर, एवढं मला टाईम नाही भेटत नाही का, ही दुकान ती दुकान. तर मी फक्त कटिंग करतो तिकडे जाऊन, आणि दाढी पूर्ण ह्यानीच करतो, पूर्ण दाढी आपली घरीच करतो. आणि आताच नाही की मी कमीत कमी 10वी पासून म्हणजे ही झिरो मशीन स्वतःच दाढी करतो, मला ती जमती बी, आणि झिरो मशीन पहिल्यापासून वापरतो मी. तर चला, हे म्हणजे 10वी पासून म्हणण्यापेक्षा असं 10वी-12वीला त्यावेळेस एवढं काही देणार नाही. आता कधी कधी जाते शब्द 10वीला, 11वी-12वी पासून असेल. 5 मिनिटं थांबू, आवाज येतोय, दिंडी चालली आहे. तर दिंडीमुळं थोडासा आवाज ही होईल. तर 5 मिनिटं थांबू आपण हिडू. आनंदी टाळ्या बाजी ती बघा, कशी टाळ्या बाजी ती आनंदी. तर कोणचा व्हिडिओ होता, दादाने सांगितलं होतं मला वाटतंय, हा हे व्हिडिओ होता. ह्याच्यात काय झालंय, गंमत अशी झाली बघा, दाढी केलेली इथं, दाढी केलेली आहे, आणि असा व्हिडिओ चालला होता पुढं पुढं, आणि नंतर काय झालंय, हिथं दाढी बघा, आता दाढी दाढी कसं काय आली म्हणली. तर पहिल्यांदा काय झालंय, दाढी नंतर केली ती अगोदर व्हिडिओ टाकला, आणि दाढीच्या अगोदरचा नंतर टाकला. तर असा व्हिडिओ झाल्यामुळे थोडासा कमेंटमध्ये बघू आता काय केलं त्यांनी. तर खूप हसलो होतो आम्ही. आणि हे कमेंट आल्या, तर कमेंटला सगळ्याला रिप्लाय मी दिलाय वेळेनुसार, पण त्यांची कमेंट कुठे आहे ती बघू तुम्ही. आवरलं का? हायला दीपालीचं आवरता आवरता आनंदी झोपली का झोपती? भूक लागली. बरोबर, आपण दोघं संगत जीवू, तिला झोपी लावू. काय द्यायचंय? आजची कमेंट वाचली, हसलो होतो आपण. तूच दाखिली मला कमेंट, नाही होती कमेंट आलती तो दाखिली, पण मी म्हणजे हसायला आलं त्या कमेंटचं मला, पण तेच दाखवतोय मी. पण काय झालंय, मध्ये मध्ये गिरायक येते. काय दाखवलं? पाचच्या बुरखुंड. बरं बरं बरं, अजून कुणाला काय काय पाहिजे, पटा 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 बोला. चला, गिरायक असं चालू असतंय, आणि कमेंट कमेंट बघतोय काय होतंय. काही कमेंट येतात दिसतात, आणि काही कमेंट दिसतच नाहीत. काय झालंय काय की, तर दादा तुम्ही छान कमेंट केल्या त्या, पवार माणिक असं नाव होतं ना कमेंटचं, म्हणजे देणार तुम्ही दादा, तुम्ही बघत असताल, तुम्ही कमेंट सारख्या करतात, तुम्ही कमेंट केलं आम्ही सारखं वाचतो, आणि तुमच्या कमेंट पण छान असतात. तुम्ही त्या दाढीमध्ये हसायसारख्या कमेंट होत्या, त्या म्हणजे आत्ता दाढी केली कशाचा जादू झाला, एडिटिंगचा झाला का कशाचा झाला, पुन्हा 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 काहीतरी काहीतरी मानला. तर विषय असा होता तो सकाळचा व्हिडिओचं, की सकाळी सकाळी मी पूर्ण व्हिडिओ काढला, आणि शेवटला 5 मिनिटात मी दाढी केली आणि व्हिडिओ काढला. पण नंतरचा व्हिडिओ आजवर पडला माझ्याकडून, आणि बाकीचे नंतर पडले. मग तुम्ही म्हणलात की आता दाढी नव्हती, दाढी आली कुठून, तर होतं चालूच असतं, एडिटिंगचाच प्रॉब्लेम असतो तो. तर तुम्ही एवढा बारकाईने बघतात ना व्हिडिओ, तुम्हाला एवढं छान वाटतं की आपले सर्व व्हिडिओ तुम्ही छान बारकाईने बघताय, चांगल्या चांगल्या कमेंट करताय. तर छान वाटतं. इतक्या काही गडबडीत तरी पण सकाळी गडबड असती, दुकानाला गिऱ्हाईक, विराजला शाळेत लावणं, माझ्या मागं पण एवढी गडबड धावपळीत. अहो एवढं बी 5 मिनिटं म्हणून व्हिडिओ काढायचा हे विचार करायचा आहे, तोपर्यंत गिऱ्हाईक येतंय, कोणतरी म्हणतंय चला, घरातले बी कामं सांगत येत बुवा, काही ना काही चालूच असतं गडबडीत. गिऱ्हाईक द्या, दीपालीला असलं तर पोरं असले तर पोराला आत न्या, बाहेर न्या, कपडे घाला, कधी कधी उशीर झालाय, कधी पाण्याची बॉटल भरा, दप्तर भरा, असं काही ना काही कामं सांगतात. मोटर चालू करून या, नसलं तर कधी कधी, आणि मधीच कुणाचं तरी प्रत्येक जणाचे काम आले तर ते पण मध्येच बघावं लागत आहे.
तर तेवढ्या गडबडीत मी व्हिडिओ काढतोय आणि तुमच्या कमेंट पण वाचतोय. कधी कधी होत असेल लेट कमेंटला, तर आता काय आता आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे. आता इथून पुढे मी जाणार आहे आष्टीला गेल्याच्या नंतर मला पुन्हा काम आहे. तर व्हिडिओ काढायला सकाळी काढतोय, नंतर काम पण करावं लागतंय. व्हिडिओमधून काय एवढे पैसे भेटत नाहीत की जेणेकरून त्याला खूप यूज लागतात, त्यावेळेस पैसे येत असतात. आपण तर काय एक प्रयत्न करतो आणि मग आपल्याला ओव्हर टाईम काम केल्यासारखं आपल्या व्हिडिओचं काम आहे. आणि सारखं व्हिडिओ आणि व्हिडिओमधून लय पैसे येतात असा काय विषय घ्यायचा नाही, असा काय नादी लागायचं नाही. त्याचं पुढं कळलं आपल्याला, तर खूप दिवस लागते, संघर्ष करावा लागतो त्याला. आणि आत्ता तर आपण टाईमपास नाही म्हणत, पण करतो व्हिडिओ पुढं चालण्यासाठीच प्रयत्न करतो. पण बघू आता काय होतंय, ते काय आपल्या हातात नसतंय. आपण आपलं काम करायचं, बाकीचं सगळं वर्षाच्या हातात सोडून द्यायचं आणि तुमच्या हातात भी सोडून द्यायचं. तुम्ही लाईक करीत जा आणि सबस्क्राईब बी कोणी नवीन असले तर करीत जा. तर चला दीपालीचं काय चालू एकदा मी दाखवतो. चला दिंड्या चालू इथं. दिंडी आली इथं जेवायला वस्तीवर. तर अशा येते पिकअप. आता दिंडी पण मागून येईल. सध्या दिंड्या सगळे पंढरपूरलाच निघलेत. पाऊस तर काही इकडे याय ना आमच्याकडे. चला आता सगळेच चला पंढरपूरला म्हणतात, पाऊस येईल म्हणजे. आवरलं? आवरले. गुड मॉर्निंग. हा तू गुड मॉर्निंग. 9 वाजल्या सकाळच्या. ऐक ना, डबा भरलाय का माझा? ये डबा घेऊन पलीकून. हा चालतंय, ये बरं जाऊन घेऊन. सकाळी सकाळी कधी टाईम होतोय, कधी 9 वाजून जातात, काय कळत नाही. काही गडबडीत आपल्या रोजच्या कामात. आणि असं एकदम मस्त आणि सुंदर असं वातावरण झालंय. दिंड्या चालू इथं, त्याच्यामुळे आवाज पण दिसतोय दिंडीचा. आता दिंडी येईनच थोड्या वेळात. गावात आली वाटतं, आवाज येतोय. डबा पिशवी आणायची, डब्याची हाय घरात जा. हा, तरी सकाळी सकाळी मस्त असं फ्रेश वातावरण पडलंय. पण पाऊस 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 बिलकुल नाही, थेंब नाही, टिपका पण नाही पावसाचा. पाऊस येण्याची वाट बघतो. गावातून लय दिंडीचा आवाज येतोय बा, भारी मस्त वाटतं. जा पंढरपूरला जा. शेळ्या कुठे सोडायच्या? पंढरपूरला जाऊन शेळ्या कुठे सोडायच्या? चारी चारी जा पंढरपूरला. हा पण होय दीपा, पंढरपूरला जातोच, पण एवढे 4-5 दिवस करमत आहे मस्त पैकी. प्रत्येक दिंडी आपल्या गावातून जाते. कुठल्याच गावातून दिंडी आपल्या गावातून जास्त दिंडी आहे. शॉर्टकट मुक्कामाला येतात, नाश्त्याला येतात, चहाला येतात, जेवणला सुद्धा येतात. संध्याकाळी शॉर्टकट मार्ग आहे आपला. जुनी वाट आहे आपली जायची. जे पैठण साईड कोण येतात ना, ते दामणगाव मार्गे येऊन मग आपल्या गावातून आष्टी तालुक्यातून पुढं दिंडी आपल्या गावातूनच जाते. आष्टी तालुका, करमाळ्याहून टिंबुर्णी, पंढरपूर. दुसऱ्या गावात जात असते नाही तर सगळ्या दिंड्या आपल्याच गावातून जातात. अजून आपल्याला 5-6 दिवस दिंड्या जात्या ना, हे का नाही? अजून 8 दिवस. 8 दिवस आपल्या गावातून रोज दिंड्या जाणार. रोज हा, म्हणजे 8 दिवस झालं चालू झालं आता, आणि अजून 8 दिवस रोज दिंड्या गावातून जातात. आणि दिंडी किती जातात? लय जातात, लय 4-5 दिंड्या सहज जातात. कायम जातात. फोन आला उचला. ए दीपाली, ही आवरलं तू जाऊ मग. हा, माझा आवाज तू का आनंदी यायला लागली इकडे? आनंदी लागी. आनंदीचं तर काय बाय. चला आज तुला जायची का? दुपारी बोलिलंय काकुनी जेवायला दिंडीत. म्हणजे बाई गेली स्वयंपाक करायला, पण दिंडी आली ये म्हणली. जा तू ना आनंदी, जा. जात ना थोड्या वेळाने. मस्त वाटतं तेवढं दिंडीत गेल्यावर. जाऊ दिंडीत. हा आवडते तर काम. हा, काय दीपालीला बी सकाळ सकाळ नाही जाते स्वयंपाक पाण्याला. लहान पोरं, शाळा, दुकान, माझा डब्बा. हॅलो, आपलं पण रोज तर पडते, पण आज काहीतरी विषय. कवर 10 वाजले जा ना. ठीक आहे. आनंदी रडती. आनंदीला मी घेते, तुम्ही जा. ठीक आहे बाय. ठीक आहे. बघा दिंड्या अशा आहेत यात, आणि किती गोड आवाजामध्ये. बघा दिंड्या आमच्यापासून चालू झाल्यात, म्हणजे 150 किलोमीटर जायला काय अडचण नाही. आणि आता 150 किलोमीटर इथून, 150 पंढरपूर. आता किती आठवडा बाकी आहे काय की आषाढी एकादशीला. पण आता हे पोहोचतील. आता रोज म्हणजे 4-5 दिवस झाले सारखे इथून दिंड्या दिसतात गेलेल्या अशा.